नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कसे आहे तुम्ही सगळे? आय होप सगळेजण एक नंबर असणार. वेलकम बॅक टू द झेनी नामदार व्लॉग. मित्रांनो, आता सध्याला आहे का मी चाललेलो आहे दाताच्या दवाखान्यामध्ये, कारण की काही दिवसा पहिलं म्हणजे 1 महिना पहिलंच आहे का मी दाताची ट्रीटमेंट करून घेतली होती. पण तिथं दातामध्ये का थोडंफार गॅप झाल्यामुळे लई पेन होत आहे. त्यामुळे आता सध्याला आहे का मी चाललो आहे दवाखान्यामध्ये. मी म्हणलं आहे का नाही व्लॉग स्टार्ट करायचं तर घरूनच होतं, पण ते राहून गेलं होतं. त्यामुळे म्हणलं की चौकात येऊन आता चालू करावे. तर आता जस्ट आहे का तिथे चाललेलो आहे ना. आज दिवसभरात जो पण मस्ती आणि जेवढे कामं मी करणार आहे तर ती तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा, चॅनल बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर लेट्स गो, जाऊया आणि बघूया. हॉस्पिटल येऊन आपण बसलेलो आहे. आता अजून इथं किती वेट करावं लागणार आहे काय माहिती. बघूया, ज्यावेळेस आपल्याला आत बोलवतं त्यावेळेस आत जायचं. Few moments later. नॉर्मली डॉक्टरने सांगितलं 2 टाइम ब्रश करणे आणि बाकीचे का थोडंफार गोष्टी पाळणे, चिंगम वगैरे न खाणे आणि एक मलम लावायला दिलेलं आहे. तर ठीक आहे, बेस्ट आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर मी या दवाखान्यात कशासाठी येतो, कारण की ती सर्व्हिस खूप चांगली आहे. जसं मी तुम्हाला दरवेळेस सांगत असतो या दवाखान्याची खासियत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायला झाली तर मला 1 पण रुपया आत्ता खर्च नाही झालेला आहे. तर मला मलम देऊन दिलेला आहे. अगर दुसऱ्या दवाखान्यात गेलो असतो तर मला 200-300 रुपये तरी घेतले असते. तो मी हे का नाही स्वप्नील भाईला पाठवून ठेवतो, म्हणजे हे मलम हे का नाही तो मागवून ठेवल जर त्याच्याकडे नसेल तर आपल्यासाठी सोपं राहील ना. लेट्स गो, हे पाठवूया स्वप्नील भाईला व्हॉट्सअप. मित्रांनो, आत्ता जस्ट मी घरी आलो. घरी येऊ नये का मला जेवण करायचं होतं. खूप भूक लागली होती. सकाळी नाश्ता वगैरे काही नव्हतं केलं. तर आता सध्याला मी जेवण करून इथं बसलेलो आहे. बिग बॉसचे जेवढे सीझन बघण्याचे राहिले होते माझे ते सगळं मी कंप्लीट केलेलं आहे फायनली. आणि ते कशासाठी, कारण की ज्या आत्ता आहे का ना आपण बिग बॉसचं कंटेंट घेऊन व्लॉग आता चालू करणार आहे. सगळ्यांना विचारणं करणं हे लवकरच आता तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे मित्रांनो. तर त्यामुळे का मला स्वतःला पण ते बघणं गरजेचं होतं. तर त्यामुळं जर आपण क्वेश्चन काय विचारायचं, एखाद्याने मलाच क्वेश्चन विचारलं तर मला धप्पा बसेल डायरेक्ट, नाही का. तर त्यामुळे मी म्हणलं की सगळं बघून पहिलं कंप्लीट करूया. आता का नाही खूप चांगल्या प्रकारे सगळं म्हणजे एकदम ओके मध्ये मी सगळं बघितलं आहे. थोडंफार लाईव्ह पण बघितलेलं आहे. तर मला काही एवढं टेन्शन नाही आता. आणि आता सध्याला का ना आपण जाणार आहे मित्रांनो हेअर कट, दाढी आणि हेअर कलर करायला. ठीक आहे ना. तर आता मी हेअर कलर करायला जातो आणि तिथं मग डायरेक्टली तुम्हाला हेअर कलरमध्ये दिसणार मी आता. ओके. आणि बाकीचे पण थोडेफार आपल्याला 4 व्हीलरचे काम आहेत ते पण आपण कंप्लीट करूया लवकर, कारण की खूप काम पडलेलं आहे. आता वाजलेले आहे 1:30. तर एखादं जेवढं लवकर आपण काम करेल तेवढंच आहे का आपण लवकर फ्री होईल. परत संध्याकाळी मला जिमला पण जायचं आहे. ओके, लेट्स गो, जाऊया आणि बघूया. आपण इथं आलेलो आहे आदिलबाईकडं. टेन्शनच नाही आता. आदिलबाईचं जेवण वगैरे पण झालं असेल. आता आपण लगेच हेअर कलर करायला बसू. 2000 years later. फायनली का आपलं हेअर कलर वगैरे झालेलं आहे आणि हेअर कटिंग वगैरे तुम्ही बघू शकता इथं. आणि त्यानंतर दाढी वगैरे पण झालेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि याचा व्लॉग आहे का तुम्हाला उद्या बघायला भेटेल आपल्या चॅनलवर. तर सबस्क्राईब करा लवकर आपल्या चॅनलला. ठीक आहे ना. तर कसं काय वाटते कटिंग आणि हेअर कलर ते का ना मला कमेंट बॉक्समध्ये लवकर तुम्ही सांगा. ठीक आहे ना. आणि कोणी पण इथं का येऊन हेअर कलर करू शकता. ॲड्रेस वगैरे मी सगळं दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करा. आणि आता सध्याला आपल्याला जो पण काम आहे ते आपण जाऊन लगेच करूया. ठीक आहे, लेट्स गो. आपण घरी आलेलो आहे आणि 4 व्हीलरचे जो टायर वगैरे चेंज करायचे होते तिथं आपल्याला जायचं होतं. तर तिथं आत्ता सध्याला आहे का नाही काम चालू आहे. तर ते म्हणले मला की तुम्ही डायरेक्ट 5 वाजता या आणि आत्ता वाजलेले 3. तर आता सध्याला आहे का नाही आपण घरीच आहे. तर घरी आपण थोडंसं का नाही 1 कप चहा वगैरे का नाही पिऊन मग जाऊया. ठीक आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर मित्रांनो, एक भरपूर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला. ते म्हणलं तर जे कोणी माझे व्हिडिओ बघतात
तर ते मी तुमच्या एंटरटेनमेंटसाठी बनवतो, ठीक आहे ना, तुमच्या एंटरटेनमेंटसाठी बनवतोय. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की आता मी हायलाईट केलं, याचा अर्थ असा नाहीये की मी हायलाईट केलं त्यामुळे तुम्ही हायलाईट का केलंच पाहिजे, असं काय नाहीये. म्हणजे मी हायलाईट केले म्हणून मला बघून आहे का नाही कोणीतरी लहान मुलगा वगैरे म्हणाले लगेच की ना मला असं हायलाईट वगैरे करायचं किंवा जो कोणी पण आहे, असं काय नाहीये. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो, मी फक्त एक नाही जे हेअर कलर केलेलं आहे ते तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी केलेलं आहे आणि मी हे काय परमनंट ठेवू शकत नाही, ही तुम्हाला पण माहिती आहे, ठीक आहे ना. तर हे काही दिवस मी ठेवून थोडेफार का नाही व्हिडिओज वगैरे बनवून मग त्यानंतर परत आहे का नाही हाय तसे काळे करणार आहेत किंवा मग आहे का नाही नॉर्मल असले जसे साधे केस असतात त्या प्रकारे मी केस करणार आहे. फक्त सांगण्याचा माझा एवढाच उद्देश आहे की आता मी हायलाईट केलेलं आहे तर असं काय नाहीये की बाबा मला बघून बाबा समोरच्याने पण करायच पाहिजे असं मी ही दृष्टिकोनातून मी हे व्हिडिओ बनवतोय, असं काय नाहीये. कारण की हे काय सांगण्याची गरज नव्हती मला हे व्हिडिओमध्ये खरं म्हणलं तर, पण मला असं वाटतंय की काही वाईट संदेश नाही जायला पाहिजे आपल्या चॅनलवरून तुमच्या सर्वांना. तर त्यामुळे मी म्हणलं की बाबा आपण जेही व्हिडिओ फक्त केसांची हायलाईटची व्हिडिओ नाही तर पुढं मी काहीही कंटेंट करेल, म्हणजे काही कंटेंट असू शकतं बाबा खाली वरती का नाही झालं तर मला माफ करा, पण ही सगळं आहे का नाही तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आहे, फक्त आणि फक्त तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आहे. फक्त एवढी ह्याची दक्षता तुम्ही घ्यावी, फक्त हीच माझी विनंती आहे, ठीक आहे. तर बघूया आता आपल्याला 5 वाजता जायचं गाडीचं काम करायचं, मग तिथं जाऊया आणि पुढचं आपण बघूया काय करायचं काय नाही ते. आपण इथं चहा प्यायला आलेलो आहे सोहेल बरोबर. सोहेल ये वही लड़का है जो जब भी वीडियो चालू करते हैं तब अपना चेहरा छुपाता है क्योंकि ये वायरल ना हो जाए. तर काहीच हरकत नाही आहे. मी म्हणलं गाडीचं काम करण्यापूर्वी आपण थोडंफार चाय वगैरे पिऊया, मग त्यानंतर सगळे कामं करून घेऊया आपली. तर लेट्स गो, जाऊया घरी आणि आपली 4 व्हीलर घेऊन कामासाठी लावूया. लेट्स गो. फायनली आता सध्याला गाडीचं जो आपल्याला काम करायचं होतं मित्रांनो ते गाडीचं काम मी पूर्ण करून आलेलो आहे. तेही तुम्हाला दाखवायचं होतं पण नाही का नाही एवढी गडबड होती ना मित्रांनो, तिथं गेल्याबरोबर आहे का नाही मी माझ्या स्वतः हाताने का नाही काम केलेलं आहे पूर्ण. ते काय काम केलेलं आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगतो आणि ते तुम्हाला कळलही, ठीक आहे ना. तर आता बघूया आपण की पुढं अजून आपल्याला काय करता येतं काय नाही, ठीक आहे ना. म्हणजे मी सगळं का नाही काम मी स्वतः केलेलं आहे आणि ते पण नाही का नाही मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये नक्की सांगेलच मित्रांनो, ठीक आहे ना. तर बस आजसाठी एवढं मित्र, कारण की आता सध्या मी खूप थकलेलो आहे, आता मी डायरेक्ट झोपणार आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला काय खूप मजा आली असेल ही व्हिडिओ बघून जर मजा आली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तब तक के लिए ख्याल रखो अपना और अपने फैमिली का. मिलते हैं आपको नेक्स्ट व्लॉग में. बाय बाय.